नाही, वास्तविक पाहता आम्हाला सुद्धा सर्वांना हा आश्चर्याचा धक्का आहे. कारण एवढे साखरेचे दर ज्या पद्धतीने वाढलेले आहेत आणि मला असं वाटतं केंद्र सरकारपासून आम्ही सर्वजण याचा गांभीर्याने विचार करतो की अचानक एकदम ह्या आठवड्यामध्ये 8 ते 10 रुपयाची वाढ कशी झाली. वास्तविक पाहता 22 लाख मेट्रिक टनाचा ऑगस्ट महिन्याचा कोटा हा आपण रिलीज केला, म्हणजे गव्हर्नमेंटने रिलीज केला. साधारणतः 20 ते 22 लाख टन साखर दर महिन्याला म्हणजे घरेलू कामकाजासाठी लागते. तीच साखर आपण ह्या महिन्यात पण केंद्र सरकारने कोटा रिलीज केला. पण अचानकपणे हे दर कसे काय वाढले, तर ही एक आश्चर्याची आणि म्हणजे न समजणारी गोष्ट आहे. काल मला वाटतं केंद्र सरकारने आता 10 लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करायला परवानगी दिली. मला असं वाटतं की आम्ही राष्ट्रीय सहकारी साखर संघ, त्यानंतर खाजगी साखर कारखान्यांचं इस्मा, त्यानंतर आहिस्ता, विस्मा, या ज्या काही सगळ्या संस्था या फेडरल बॉडी म्हणून जे काम करतो आहे आम्ही, तर आम्ही काल केंद्र सरकारच्या सचिवांच्या बरोबर मला वाटतं आमच्या अधिकाऱ्यांची मीटिंग झाली आणि ह्या सगळ्या क्रायसिसमध्ये हा साखर उद्योग सरकारबरोबर आहे. कारण शेवटी आपल्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे. एक बॅलन्स पॉलिसी ठेवावी लागते. आपल्याला ग्राहकही महत्त्वाचा आहे, आपल्याला शेतकरी ऊस पिकवणारा तोही महत्त्वाचा आहे, आपल्याला सरकारही महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जो आता दुर्दैवानं अल निनोचा परिणाम दिसायला लागलेला आहे, त्यामुळं या सगळ्या एकंदरीत उद्योगावरच फार मोठा प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला लागलेला आहे. आणि अशा अस्थिर परिस्थितीमध्ये थोडं समजूतदारपणानं सर्वांनीच घेण्याची आवश्यकता आहे आणि त्या दिशेनं आमच्या सर्व राष्ट्रीय स्तरावरच्या संस्था सरकारला सहकार्य करतील आणि ह्यातनं योग्य मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न राहील. जगात सर्वात मोठा उत्पादक असलेल्या देशाला तब्बल 10 वर्षानंतर भारतामध्ये साखर आयात करायची वेळ आलेली आहे. 10 वर्षानंतर नाही, याच्यात काय झालं की होतंय कसं की आपण आता यावर्षी सगळ्यांनी सांगितलं पाऊस पडणार नाही म्हणून, आणि मागच्या 1 महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये 2/3 भागात पाऊस कमी आहे, पण 1/3 भागात पाऊस झाला आणि जवळजवळ पश्चिम महाराष्ट्रातली सगळी धरणं भरली. आता हा निसर्गावरती अवलंबून असणारा हा साखर उद्योग आहे आणि त्यामुळं कदाचित आता काही अशी पण लोक म्हणजे आरोप करतायत की इथेनॉलकडे साखर गेल्यामुळं साखरेचा तुटवडा झाला. वास्तविक आता तशी वस्तुस्थिती नाही आहे. फक्त 28% इथेनॉल निर्मिती फक्त साखरेच्या मॉलेसिसपासून झालेली आहे. त्यामुळं आम्ही फक्त 25-30 लाख मेट्रिक टन साखर फक्त डायव्हर्ट झाली इथेनॉलला, आणि इथेनॉल तर काय शेतकऱ्याचाच प्रोडक्ट आहे. वास्तविक आता झालं काय की ऊसाचं उत्पादन कमी व्हायला लागलेलं आहे, ऊसाचं टनेज कमी व्हायला लागलेलं आहे, त्या ऊसाची रिकव्हरी कमी व्हायला लागलेली आहे आणि त्यातून आता पहिलं म्हणजे मॉलेसिसमधनं फक्त साखरच निघत होती, आता साखरेला पण पर्याय तयार झालेले आहेत आता, म्हणजे बाय प्रोडक्टला. त्यामुळं मला असं वाटतं की आता इथून पुढची धोरणं ठरवताना कुठेतरी एक 5 वर्षाची 10 वर्षाची एक स्टेबल पॉलिसी, एक शाश्वत नियोजन ज्याला म्हणतो आपण, ते सातत्यानं आपल्याला ठेवावं लागणार आहे. कारण 6 महिन्यामध्ये साखर आपण एक्सपोर्ट पण करतोय आणि 6 महिन्यामध्ये साखर आपण इम्पोर्ट पण करतोय. तर मला असं वाटतं ह्याचं पुढच्या दृष्टीनं नियोजन अतिशय बारकाईने करण्याची आवश्यकता आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.